आप देख रहे हैं SY लाइव न्यूज। थाने के राबोडी में सामाजिक कार्यकर्ता जमील शेख की हत्या को आज 5 साल पूरे हुई और इसी दिन उनकी पत्नी खुशनुमा जमील शेख ने न्याय की लड़ाई को नई दिशा देते हुए अपना उम्मीदवारी अर्ज दाखिल किया। राष्ट्रवादी कांग्रेस शरद पवार गढ़ के जिलाध्यक्ष मनोज प्रधान के समक्ष खुशनुमा ने नामांकन सौंपते हुए कहा, सरकार और पुलिस से न्याय नहीं मिला, अब हम जनता के दरबार में न्याय मांगेंगे। परिवार का आरोप है कि मुख्य सूत्रधार पर अब तक कार्रवाई नहीं हुई और अब मनोज प्रधान ने भी जनता से अपील की है, खुशनुमा को विजय करे ताकि जमील शेख को न्याय मिल सके। ठाणे से युसुफ पुरी की रिपोर्ट। महानगरपालिकेच्या इलेक्शन संदर्भात उमेदवारी अर्जाचे फॉर्म देण्यात सुरुवात केलेली आहे आणि किमान 300 फॉर्म या येणाऱ्या 131 पॅनल नगरसेवकांसाठी आले। हे करत असताना आम्ही एकदाही प्रेसवाल्यांना बोलवलं नाही, कारण काय ते आमचं कार्यकर्ते आणि आमच्यामधलं होतं। सगळ्यांना काय आम्ही उमेदवारी देऊ शकत नाही, पण इच्छुक म्हणून आम्ही तुम्हाला कधीच कळवलं नाही। किंबहुना मिसेस आव्हाडांनी फॉर्म भरला 23 नंबर मधनं, तेव्हाही आम्ही तुम्हाला बोलवलं नाही। पण आज एक अतिशय महत्त्वाच्या अशा दिवशी आम्ही आपल्याला आज या ठिकाणी बोलवलंय। जमील जो आमचा मित्र होता, मनसेचा काम करायचा, राबोडीमधनं एक अतिशय उमदा असा कार्यकर्ता होता, त्याचा खून झाला होता आणि आजचा दिवस महत्त्वाचा आहे, कारण की आज त्या खुनाला 5 वर्ष झाली। आमच्या वहिनी मागच्या आठवड्यात त्यांनी आमच्याकडे जेव्हा आल्या आणि सांगितलं की मला राबोडी 10 नंबरमधनं इलेक्शन लढायचंय, तेव्हा आम्ही सांगितलं की फॉर्म भरा आणि पक्षाच्या सदस्य व्हा। तर त्या आम्हाला बोलल्या की आम्ही फॉर्म 23 तारखेला भरू, ज्या दिवशी 5 वर्ष या खुनाला होती, आणि म्हणून आजचा हा दिवस फार महत्त्वाचा आहे। आम्ही 7 दिवस थांबून आजच्या दिवशी ही पत्रकार परिषद घेतली आहे। आज आम्ही त्यांना राष्ट्रवादीचे सदस्य पद दिलेलं आहे आणि त्यांचा आज फॉर्म आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीत आम्ही घेणार आहोत। पक्ष श्रेष्ठी ठरवतील उमेदवारी कोणाला द्यायची, पण प्रामुख्याने आज आम्हाला असं वाटतं की राष्ट्रवादीची उमेदवारी वहिनींना आम्ही देऊ, आणि त्यांची अशी इच्छा आहे की त्यांना जे वाटतं की हा खून कोणी केलाय तर त्याच्या विरोधात त्यांना लढायची इच्छा आहे। आणि स्पष्ट त्यांचं मत आहे की दारोदारी फिरून मुख्यमंत्र्यांकडे जाऊन, उपमुख्यमंत्र्यांकडे जाऊन, पोलिसांकडे जाऊन त्यांना न्याय मिळालेला नाही। आता ते न्याय मागतायत लोकांच्या दरबारी इलेक्शनच्या माध्यमातून। तर आता मी जास्ती काही बोलत नाही, त्यांना जे बोलायचं आमच्या वहिनींना ते आज त्या तुम्हाला संबोधित करतात। नहीं बाबू चल। नमस्कार, मैं खुशनुमा जमील शेख की वाइफ। आज उनको पूरे 5 साल हो गए। मैं ये इलेक्शन लड़ना नहीं चाहती थी, पर सिचुएशन ऐसी आ गई कि मुझे इतना बड़ा फैसला लेना पड़ा, क्योंकि मैं न्याय के लिए हर जगह गई, कहीं से मुझे इंसाफ नहीं मिला। तो मैं ये इलेक्शन लड़ना चाहती हूँ कि मेरे शौहर को इंसाफ मिल सके, और मैं आवाम के लिए भी कुछ करना चाहती हूँ। तो मेरा यही एक सपना है कि मेरे शौहर जो काम करते थे, आवाम के लिए काम करते थे, तो मैं और मेरी टीम, मेरी फैमिली सब मेरे शौहर का काम आगे बढ़ाना चाहते हैं, इसलिए मैं ये इलेक्शन लड़ना चाहती हूँ। राबोडी की, मैं हिंदी में बात करूँगा, मेरे को मराठी आती है लेकिन मैं हिंदी में बात करूँगा। मैं राबोडी की आवाम से ये रिक्वेस्ट करता हूँ कि आपने देखा होगा हम लोग 5 साल से दर दर भटक रहे हैं। हम लोग मुख्यमंत्री, उप मुख्यमंत्री, हम लोग हर नेता के पास, गवर्नर के पास, होम मिनिस्टर के पास भी गए हैं। इवन हम लोगों ने इतनी मेहनत की, इतनी कोशिश की, हम लोगों ने आवाड़ साहब की मदद से इम्पॉसिबल को पॉसिबल किया कि चीफ मिनिस्टर ने पटल के ऊपर खड़े रह के कहा कि हम इसका री इन्वेस्टिगेशन करेंगे। 18 जुलाई को उन्होंने कहा था, आज 23 नवंबर हो गया है, लेकिन उसके ऊपर उन्होंने बस वो झूठी बात थी, उन्होंने कुछ नहीं किया उसके बाद भी। फिर हम लोगों ने कोर्ट का दरवाज़ा भी खटखटाया है
और हम लोग चाहते हैं कि हम अब एक नई लड़ाई हम लोग शुरू कर रहे हैं, जो हम लोग आवाम के बीच में जाके हम लोग कोशिश करेंगे आवाम हमको उनका समर्थन दे। और वो देख रहे हैं कि अगर आप सामने से नहीं आ सकते हो तो जाके बैलेट पेपर के ऊपर या ईवीएम मशीन के ऊपर तो आप अपना हमको वोट देके हमको इस लड़ाई में कामयाब करें। तो पॅनल आहे आमचे त्या ठिकाणी एक तर आघाडी आम्ही करतोय, त्यामुळे किती सीट सुटतात ते बघायला लागेल। 4चं पॅनल आहे, आमचे 4 उमेदवार तयार आहेत। 4 उमेदवारच्या ठिकाणी 8 जणांनी फॉर्म भरलेले, त्यामुळे आव्हाड साहेब आणि पक्षश्रेष्ठी ठरवतील। मी पण त्यांच्याबरोबर बसून हे करू, पण मानसिकता आता अशी आहे की आमच्या वहिनीला आम्ही एक तिकीट देणार आणि त्यात 2 ओपन आहेत, एक ओबीसी लेडीज आहे आणि एक ओपन लेडीज आहे, त्यामुळे ती ऍडजस्टमेंट होईल। ओपन जेंट्स मधनं पण वहिनी उभ्या राहू शकतात। सर असं आहे की जमीनचे मनसेमधून होते, मनसेचे पदाधिकारी होते, मनसेचे पदाधिकारी असताना ते वहिनीने आता मनसेकडून उमेदवारी न मागता राष्ट्रवादी काँग्रेसकडून का उमेदवारी मागितली आणि ती उमेदवारी मागताना म्हणजे त्यांना थेट जे इकडचे जे त्यांच्यावर आरोप होत होते त्या नजीब मुल्ला यांच्या विरुद्ध उमेदवारी देण्यात येणार आहे राष्ट्रवादी काँग्रेसकडून। वहिनींनी तर उमेदवारी जेव्हा मागितली तेव्हा स्पष्ट बोलली की तिला नजीब मुल्लाच्या विरोधात इलेक्शन लढायचं, तर आमचा प्रयत्न पहिले तोच राहील की त्यांना नजीब समोर उमेदवारी देण्यात येईल। राहिली गोष्ट मनसेचा, तो मनसेचा खूप चांगला कार्यकर्ता होता। मनसे आणि आम्ही उबाठा आणि काँग्रेस आणि या इलेक्शनमध्ये ठाणे महानगरपालिकेत तरी आमचा प्रयत्न हाच आहे की एकत्र जाऊ, आणि तसं बोलणं आव्हाड साहेबांचं आणि अविनाशचं झालंही असेल। असंही आहे की ज्या प्रभागात आपण लढतो तिथे कुठलं चिन्ह जास्ती चालेल याचाही विचार केला जातो, त्यामुळे काही ठिकाणी मनसेचे उमेदवार आम्ही देऊ, काही आमचे उमेदवार उबाठाला देऊ, मनसेला देऊ, असंही होऊ शकतं। त्याच्यातलाच हा एक भाग। काय मूळ उद्देश काय निवडणूक लढवण्याचा त्याच सांगतील, त्यांनी ऑलरेडी सांगितलंय, पण परत त्यांनी मूळ उद्देश हेच आहे की आम्ही दारी गेलोय, आम्हाला न्याय नाही भेटला, आता आम्ही जनतेच्या दरबारात चाललोय, ते आम्ही त्याची अपेक्षा करतोय की ते आता आम्हाला या लढाईमध्ये पण आम्हाला यशस्वी करा। तर काय त्याचा प्रेशर कम होईल। जर तो हारला, आणि आम्हाला नक्की माहित आहे तो हारणारच आहे, तो हारला तर त्याची थुतू होणार आहे अख्ख्या जगात। नाही, तुम्ही ज्यावेळी हत्येनंतर जेव्हा तिची आंदोलनं झाली तेव्हा आवाज उठवला, भाजपचे पदाधिकारी आमदारांनी येऊन तुम्हाला पाठिंबा दिला, आता काय भूमिका आहे भाजपाने वगैरे या मतदानामध्ये परत तुमच्याबरोबर संपर्क साधून तुम्हाला मदत करण्याचा काही प्रयत्न केला? भाजपचे जे केळकर साहेब आहे आणि डावखरे साहेब आहे ते एकदम आम्हाला एकदम अच्छी मदत केली। त्यांनीच आम्हाला होम मिनिस्टर, गव्हर्नर साहेब आणि आम्हाला वकील पण दिले। पण त्यांची सरकार आहे तेव्हा आम्हाला फडणवीस साहेबांनी सांगितलं होतं 2-3 वर्ष अगोदर की आमची सरकार नाही, जेव्हा आमची सरकार येईल तर आम्ही तुम्हाला नक्कीच न्याय देऊ, हे त्यांनी सांगितलंय, आम्हाला स्वतः सांगितलंय। पण त्यांची सरकार बनली तेव्हा पण ते काय झालं नाही। आता बघा जुलैमध्ये पण ते पटलवरती फडणवीस साहेब उभे राहून सांगतात की आम्ही रिइन्व्हेस्टिगेशन करू, यांना न्याय देऊ, पण आतापर्यंत त्यांनी काय SITची गठन केली नाही, कोणी ऑफिसर दिला नाही, हे सर्व खोटंच झालं ना। तर आम्हाला असं आहे की आतापर्यंत नक्कीच आमदार संजय केळकर साहेब, आमदार निरंजन डावखरे यांना मदत केली। जसं मुख्यमंत्र्यांनी ऑपोजिशन मध्ये असताना ओला दुष्काळ जाहीर केला, बोंबाबोंब केली, आणि आता जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हा ते सांगतात की ओला दुष्काळ हे आपण जाहीर करू शकत नाही, असं काही कॉन्सेप्टच हे तसंच आहे। 18 जुलैला त्यांनी पटळावर सांगितलेलं आहे की SITची चौकशी लावू किंवा एक समिती स्थापन करू, काही झालेलं नाही। आव्हाड साहेब आता 8 डिसेंबरला नागपूरच्या अधिवेशनामध्ये ही गोष्ट परत काढतील आणि तेव्हा मुख्यमंत्र्यांना होम मिनिस्टर म्हणून याचं उत्तर द्यायला लागेल।